हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी शेतीवर गहू भरण्यासाठी आले होते. विहिरीवरची मोटर चालू केली आणि नंतर गव्हाच्या शेतात पाणी देण्यासाठी आले. पण तिथे अचानक समोर ही सापाची कातिंग दिसली आहे आणि एकदम अशी भीतीच वाटली ना. आणि इतकी मोठी होती ना ती कातिंग, खूप भीती वाटली. नंतर इकडे पाणी चालू होतं आणि हे पाणी पण इतकं स्वच्छ पाणी आहे. जे आम्ही पिण्याचं पाणी वापरतो तेच शेतीला पण पाणी असतं. पाहू शकता किती स्वच्छ पाणी आहे. आणि हेच पाणी आमचं गव्हाच्या शेतीला असतं. असं एकदम प्रदूषित पाणी काही शेतकरी देतात, तिकडे स्वच्छ पाणी नसतात त्यामुळे. पण आमच्या शेतीला खूप छान पाणी असतं. आणि इकडे बगळे पण सोबलेले होते आणि वाफाभरोसर म्हटलं करायचं काय. तुरीला शेंगा पण होत्या हिरव्या, मग त्या शेंगा तोडीत बसले. या शेंगा उकडून खूप छान लागतात. पाठीमागे वाफा भरलाय का नाही हे चेक करत होते आणि वाफा भरायला टाईमच होता. काही शेंगा वाळलेल्या पण होत्या. हे बगळे शेतात पाणी दिल्यावरती किडेवरती येतात, ते किडे खाण्यासाठी येतच असतात. तुम्ही म्हणता शेंगाला एवढ्या शेंगा, तुरीच्या झाडाला एवढ्या शेंगा कमी का आहेत? तर हे गावरान तुरीचे झाडं आहेत. हायब्रीड तुरीला शेंगा खूप येतात, त्यामुळे त्यांना शेंगा जास्त असतात. नाही तर काही शेंगा वाळलेल्या होत्या. हे सोडल्यात पण मी, एकदम छोटे आहेत आणि कलर पण लाल आहेत. या चवीला पण खूप छान लागतात. चला तर बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.